कुपोषित आहे तू, कुपोषित बरगड्या दिसतात तुला फक्त. जाऊ नको बराबरी कर. तर फायनली गाईज आपला वडापाव खाल्ला गेला आहे आणि एकदम जबरदस्त होता आणि बेस्ट एक्सपिरियन्स होता, एकदम भारी लागला. हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. गाईज आज मस्तपैकी बरं वाटतंय, मस्तपैकी गोळ्या घेऊन झोपलो होतो रात्री आणि लिटरली मी 12ला उठलोय, पण आपली आंघोळ वगैरे झालेली आहे, मस्तपैकी रेडी वगैरे झालोय. आणि मी तुम्हाला कालच्या व्लॉग मध्ये बोललो होतो की मी तुम्हाला ती ताटली जशी तशी दाखवेल. ही ताटली जशी तशी धुतली नाही मी रात्री. आणि काय रे तू काय म्हणत होता, कुठे आहे तू? खोल मोहित्या, खोल बर का, लात मारेल डब तोडून टाकेल. तू जर खोलला नाही भाऊ. 1 2 अरे का बरं पळतोय मोहित, तू येडापणा काय करू नको बर का. हे काय चालू बाबा बाबा, काय रे मोहित्या, मोहित्या तू उघड बर का. तू हे काय केलंय तू, कस काय चालवून गेलं तो. तर काही आजचं वातावरण एकदम मस्त झालेलं आहे, ऊन बिन पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आणि फ्रेश वाटतंय. थोडासा खोकला आहे पण ठीक आहे, काय अडचण नाही. थोडासा रूम वगैरे आवरून घ्यावा. आता पसारा तुम्हाला दाखवतो का डिटेलमध्ये. दिस इज पसारा, काहीच फरक पडत नाही, सगळे दलिंदर आहेत. जग मारायला काय झालं, जग मारायला काय दलिंदर एवढा नीट तू कितीला उठला रे. आणि काहीच काल रात्री आपली मॅगी खाऊन झाल्यावर थोडासा काढून गेला. हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने. आपल्या मोबाईलचं नाही ते, का दुसऱ्या व्यक्तीचं आहे ते, त्याचं नाव घे ना, काही योग्य वाटत नाही ब्लॉग मध्ये. ती व्यक्तीचं नाव काय घेत ती व्यक्तीचं दाखवून देऊ तुम्हाला. याचं आहे ते हिमांशू पवारचं. तर अरे रे ये का आपली मॅगी खाल्ल्यावर कांड झाला काल रात्री. गाईस थोडं असं आवडताच त्याच्यावर थोडंसं असं तो बुक कशी काय पडलं बॉटल. हा ही बॉटल पडली, ही बॉटल पडली अशी माझ्याकडे. तो म्हणे पाणी दे, मी पाणी दिलं, डिस्क्याव असं पडली ती. तर मग आता रूमवरती अशा पद्धतीने माहोल झालेला आहे आपला. आणि आपला रूम थोडा फ्रेश वाटतोय आज, फक्त आवरायची कमी आहे. काय काय ये टावेल बंडी आता मोहित बंडी घालणार रे. आणि जोपर्यंत मी कॅमेरा बंद करत नाही तोपर्यंत तो बंडी घालणार नाही, कारण की त्याला माहिती आहे मी त्याला एक्सपोज करून देतो म्हणून. आणि ठीक आहे, मी पण ही गोष्ट मध्यनजर असताना 100% मी काय दाखवणार नाही. एवढा ट्रस्ट करू शकतो तो माझ्यावर, 100% नाही दाखवणार गाईस. काय झालं, तुझी बंडी देऊ का? तर मग 100% मी नाही दाखवणार. आणि बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण आता बसलो इथं सिलेंडरवर बसलो काही 100% बघा सिलेंडरवर बसलोय. आणि त्याला माझ्यावर भरोसा नाही, 100% तू माझ्यावर भरोसा करून नको, मी तुला दाखवणारच आहे. आणि तो बघा अशा पद्धतीने चेंज करतोय कपडे. अरे मोहित नको एवढा वाया चालला का डॉल्फिन आहे का तुझी बॉडी एकदम सलमान खान सारखी सिक्स पॅक यूज कर. इधर काही नाही, कुपोषित आहे तू, कुपोषित बरगड्या दिसतात तुला फक्त. जाऊ नको बराबरी कर. जलामत बराबरी करो, क्या डायलॉग आहे क्या एकदम. तर मग अशा पद्धतीने कडे मस्ती चालू आहे. तर मी आता ब्लॉग चालू करून दिला, म्हटलं चला आता मस्त. आम्ही चहा पण पिऊन आलो गाईस, चहा पिऊन आलो, मस्त बसलो होतो. त्याला म्हटलं आता ब्लॉग वगैरे चालू करू मस्तपैकी. आणि आता जो बी रूम आवरणार नाही रे भो, समज इशारा बापरे. चला आवरायला सुरुवात करून देतो गाईस. आता आम्ही मस्तपैकी रूम आवरतो आणि बघतो मग काय करायचं गाईस. तर अशा प्रकारे आपला रूम आवरणं चालू आहे, एकदम जबरदस्त क्लीन करून टाकलाय. फक्त आता एवढा कचरा बिचरा साफ करायचं काम आहे आणि एकदम आपला रूम स्वच्छ होऊन जाईल एकदम. तर गाईस आता झाली सायंकाळ, मस्तपैकी आम्ही झोप वगैरे काढून घेतलेली. तर आता लागली थोडीशी हलकी भूक, तर म्हटलं आता काहीतरी खायला जाऊ. आणि खायला काय जाणार आहे आपण, काय खायला जाणार काय माहिती. नाटकं नको करू गाईस, आम्ही खायला जातोय पाववडा.
नाही पावडा नाही खाते आपण गाईस. तर आता आम्ही खायला जातोय वडापाव आणि असा लोकल वडापाव नाही खाणार आहे, थोडासा स्पेशल वडापाव खाणार आहे. इकडे एक ग्रॅज्युएट वडापाव म्हणून आहे, तिथं जाणार आहे आम्ही आणि तिथली टेस्ट वगैरे कशी तुम्हाला सांगतो मी. आणि खूप ऐकलंय की मस्त राहतो. तर मग जाऊ आपण आणि बघू आता कसा लागतो. तर मग आता मस्तपैकी निघू आपण मस्तपैकी वडापाव खायला. चाल तर गाईज आम्ही चाललो तर थोडंसं जास्तच लांब येते, पण मग काय हरकत नाही, चाललोय पाय आणि मेन मोहितच आहे. तर मग बघू आणि वेळ पण खूप होऊन गेलेला आहे. तर हे खाल्ल्यानंतर भूक राहते आणि आवडला नाही तर काही जास्त खाणार नाही. जर आवडले तर आम्ही 2 खाऊन येऊ तिकडनं. तर मग बघू मेसला पण जाता येतं का नाही. गाईज आपण फायनली ग्रॅज्युएट वडापावला पोचलो आहे आणि आता आपण मस्तपैकी तिथून बिल वगैरे काढू आणि मस्त वडापाव घेऊ आणि कसे लागतो तुम्हाला सांगतो मी. तर असा थोडासा रस्ता आहे गाईस वरती जायचा आणि अशा पद्धतीने ही ग्रॅज्युएट वडापावचं कॅफे आहे, देवमाला वडापाव उभा. तर गाईस आम्ही आता इथं बसलोय मस्तपैकी खातोय आणि इथं थोडेसे गाणे चालू आहे म्हणून मला रेकॉर्ड नाही करता येते एवढं खास, पण मी तुम्हाला एक टेस्ट सांगतो कशी आहे. ही शेजवान चटणी आहे आणि त्याच्यासोबत बेस्ट टाकते सॉससोबत क्वालिटी लागलं असतं, पण याच्यासोबत बाहेर टाकतोय चटणी खातो ना भाजी. मग मी तर मला तर बेकार आवडून गेली शेजवान चटणी, तुझी बी खातो. एक नंबर लागतो, एक नंबर. पण काय गाणी कमी करायला पाहिजे होते, पण काय आता ठीक आहे. आणि हे कॅफे एकदम जबरदस्त बनवलंय गाईज. तर फायनली गाईज आपला वडापाव खाल्ला गेला आहे आणि एकदम जबरदस्त होता आणि बेस्ट एक्सपिरियन्स होता, एकदम भारी लागला. आम्ही त्यांना सांगितलं आवाज कमी करा म्हणता, त्यांनी आवाज कमी केला आहे आणि इथं बसायला पण फिलिंग चांगली काही विषय नाही. तर मग हे बघू शकता एकदम युनिक बनवलेलं आहे आणि इकडं पिक्चरांचे मराठी पिक्चरांचे पोस्टर वगैरे आहेत. ग्रॅज्युएट वडापाव आणि अशा पद्धतीने बनवलं आहे, काय अडचण नाही. तर मग आपण जाऊ आता आपल्या घराकडे म्हणजे रूमकडे. चला हे बघा बुलबुलैया, आता चाललोय आपण आपल्या रूमकडे. तर गाईज आता फायनली येऊन लागलो रूमला आणि जास्त लांब होतं ते, पण येऊन लागलो घरी आपलं रूमला. बट आता हा व्लॉग इथं सेंड करतो कारण की मला आता आहे थोडासा बर्थडेचा शूट थोडासा. तर आता वाजले 7, मला निघावं लागेल म्हणून हा व्लॉग मी इथं सेंड करतो. आय होप तुम्ही एन्जॉय केला असेल, आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असणार सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, बाय बाय.